हॅलो गाईस, आज बनवणार आहे मी फणसची भाजी। तर सगळ्यात आधी ते फणस चांगलं कापून घेतलेले आहे आणि साईडला बटाटे घेतलेले 2 कापून आणि मसाल्यामध्ये केलेले अद्रक लसूणची पेस्ट, एक कांदा घेतलेला आहे लांब लांब कापून, खडे मसाले घेतलेले। आणि मम्मी बोलत होती की ही भाजी एवढी टेस्टी लागते की चिकन मटनला पण फेल करते। तर सगळ्यात आधी ते फोडणीसाठी मस्त कुकरमध्ये तेल टाकलेले आहे, तेलमध्ये खडे मसाले टाकलेले, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा टाकून मस्त परतवून दिलं आणि ते मग लास्टला टाकले त्याच्यामध्ये बटाटे आणि ते फणस होतं ते कापून घेतलेले ते चांगलं टाकून परतवून घेतलं आणि मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला, घरगुती मसाला टाकला आहे, थोडासा गरम मसाला, हळद आणि लाल तिखट टाकून मस्त तो परतवून घेतला आणि वास तर तसा चांगला येत होता। मम्मी बोलत होती एकदाची ट्राय करून बघ। मग म्हटलं बनवून बघूया आज आपण, असं पण चिकन मटन आपल्याला लय आवडतं, एकदा हे पण ट्राय करून बघूया। आणि मस्त इथे फोडणी देऊन मग कुकर लावून घेतलं। आणि आज स्कूलमधून येता येता बाबूने मला सापशिडी घ्यायला लावली होती मार्केटमधून। तर म्हटलं आता सापशिडी घेतली आहे तर खेळावं त्याच्यासोबत, कारण का मला स्वयंपाक बनवत होते तेव्हाच बोलत होता मम्मा कधी खेळायची, आणि त्याने पूर्ण तयारी करून ठेवली होती। मग काय ते घेतली लगेच बाबूसोबत खेळायला। आणि मला असं वाटतं प्रत्येक आईने बाजूला सगळे कामं सरून मुलांना टाईम दिला पाहिजे, कारण का आपण त्यांना टाईम दिला तर ते उद्या आपल्याला हे करतील आणि त्यांना चांगलं पण वाटतं। आणि मस्त पिल्लू आणि मी इथे खेळत होतो आणि पिल्लू थोडीशी चिटिंग पण करत होतं, पण मस्त वाटत होतं मला त्याच्यासोबत खेळून। तर असा होता आजचा दिवस गाईज, बाय, भेटूया।